श्री स्वामी समर्थ. जन्मांध सूरदास बुवा स्वामींना भेटायला आले होते तेव्हा वडोद्याच्या ब्रह्मनिष्ठ वामनबाबांचे वडील रावजी हे सुद्धा स्वामींच्या दर्शनाला आले होते. त्यांनी फक्त स्वामींचा कृपाप्रसाद हवा होता. सूरदास बुवांना स्वामींनी दृष्टी दिली तशी रावजींवर स्वामींनी कृपादृष्टी फिरवावी असे भुऱ्या बुवांना वाटत होते. भुऱ्या बुवा स्वामींना म्हणाले, स्वामी, हे रावजी तुमच्या दर्शनाला आले आहेत. स्वामींनी भुऱ्या बुवांकडे पाहत म्हटले, अरे मी रावजीला चांगलाच ओळखतो. मी याला 2दा दर्शन दिले आहे. काही शतके उलटली त्याला. काही जन्मांपूर्वी हा रावजी तेव्हा काशी क्षेत्री राहत होता. तेव्हा त्याच्या आईची म्हणजेच रखुमाईची तो आणि त्याची पत्नी अहिल्या खूप काळजी घ्यायचे. ह्याची आई आजारी पडली. त्यांना तिची काळजी लागली होती. त्यावेळी ह्यांच्या घरी मी गेलो होतो. ह्यांच्या दुखणेकरी आईला मी हाताने धरून उठवले. तिला मी बरी केली. केवळ स्पर्श केल्यावर ह्याची दुखणेकरी आई उठून बसली होती. रावजी, तुला आठवते का, आम्ही तुला भेटण्याच्या काही दिवस अगोदर तुझी लाडकी कन्या काशी हिचा मृत्यू झाला होता. स्वामींनी एवढे फक्त म्हटले आणि रावजींच्या माथ्यावर हात ठेवला. मात्र रावजीच्या गतस्मृती एकदम जाग्या झाल्या. त्याला स्वामी जे जे म्हणाले ते सारे आठवू लागले. ही घटना स्वामी जेव्हा श्री नृसिंह सरस्वती अवतारात प्रकट झाले होते तेव्हाची होती. स्वामींच्या कृपेने आपली आई बरी झाली होती हे आठवून रावजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणांवर अक्षरशः कोसळला. त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले व तो म्हणू लागला, भगवंता, केवढे रे माझे भाग्य. 2दा तुम्ही मला सगुण साकार होऊन दर्शन दिले. स्वामींनी रावजीला जवळ घेतले तेव्हा रावजीला अत्यानंद झाला. प्रत्यक्ष भगवंताने त्याला जवळ बसवले होते. परमेश्वराचा भक्त हा प्रत्येक जन्मात त्याच्या भक्तीत रममाण झालेला असतो. परमेश्वराची भक्ती करता यावी म्हणून पूजा करता यावी, त्याच्या स्मरणात दंग होता यावे, त्याला कुठल्या ना कुठल्या रूपात पाहता यावे म्हणून हा परमभक्त प्रत्येक जन्मात भगवंताकडे एकच मागणे मागत असतो, भगवंता, मला मोक्ष नको. मला तू पुन्हा पुन्हा नरदेहात जन्म दे, म्हणजे मला तुझी आळवणी करता येईल, तुला डोळे भरून पाहता येईल, तुझ्याशी मला संवाद साधता येईल, तुझ्या नामस्मरणात गर्क होता येईल. रावजीने गेले अनेक जन्मात स्वामींची पूजा केली होती. तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त होता आणि हे स्वामींना ठाऊक होते. म्हणून तर रावजीला पाहिल्यावर स्वामींनी रावजीला हाक मारली, त्याला जवळ बोलावले, शेजारी बसवले. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांना स्वामींची कृपा एकदा का लाभली की जन्माजन्माचा प्रवास आनंददायी होतो. समाधानाचे धुमारे आपल्या आयुष्याला फुटतात. आपल्याला अपूर्व शांती लाभते.